झी 24 तास एक पाऊल पुढे। मिस कॉलवर कॉलबॅक करायला लावून मोबाईल धारकांना गंडा घालणाऱ्या लुटारूंचा धंदा जगभर सुरू आहे। आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांची मदत घेऊन इंटरनेटच्या माध्यमातून हा मिस कॉल दिला जातो। कशी केली जाते ही लूट, एक रिपोर्ट। व्हीओआयपीच्या माध्यमातून कॉल करण्याची सुविधा देणारी ही देखील एक वेबसाईट आहे। पण मिस कॉलद्वारे पैसे कमवण्याचा धंदा करणारे या वेबसाईटचा उपयोग आपल्या फायद्यासाठी करून घेतात। परदेशात राहून घरबसल्या वेबसाईटच्या माध्यमातून ते भारतातल्या हजारो लोकांना मिस कॉल देतात। हे मिस कॉल वेबसाईटच्या प्रीमियम नंबरद्वारे दिले जातात। उदाहरणार्थ 002399887930 आणि 002392216321 हे प्रीमियम नंबर आहेत। हे नंबर घेण्यासाठी मोबाईल कंपन्यांना जादा फी द्यावी लागते। मात्र याचा फायदा असा की व्हीओआयपी तंत्राच्या मदतीने जगात कुठेही कॉल करता येऊ शकतो। प्रीमियम नंबरच्या सॉफ्टवेअरमध्ये फेरबदल केल्यानंतर अशा प्रकारे कॉल केला जातो, ज्यामुळे या नंबरऐवजी भारतीय नंबर दिसतात। हॅकर रुस्तमनं या नंबरचं प्रात्यक्षिकही दाखवलं। त्यानं प्रीमियम नंबरवरून मिस कॉल दिला। जेव्हा मिस कॉलवर कॉलबॅक आला तेव्हा तो कॉल एका कॉल सेंटरशी जोडला गेला। काही सेकंदातच मोबाईलच्या बॅलन्समधून 400 रुपये गायब झाले। एकूणच या खेळात प्रत्येक वेळी नुकसान होतं ते मोबाईल ग्राहकाचं, आणि त्या ग्राहकानं तक्रार केली तरी त्यावर कोणतीच कारवाई होत नाही। मिस कॉलच्या या खेळात सगळ्यात मोठी भूमिका अवैध कॉल सेंटर्सची असते। ग्राहकाला जास्तीत जास्त बोलण्यात गुंतवून कॉल वाढवण्याचं काम या कॉल सेंटर मार्फत सुरू असतं। असे एक ना अनेक अवैध कॉल सेंटर्स दिल्ली, कोलकाता आणि बंगळुरू शहरात सुरू आहेत। मात्र यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात कोणताच कायदा अस्तित्वात नाही। ज्या मोबाईल कंपन्या प्रीमियम नंबर देतात त्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। बऱ्याचदा सायबर गुन्हेगार मोबाईल कंपन्यांकडून प्रीमियम नंबर घेऊन देशात किंवा परदेशात बोगस कंपनी स्थापन करतात। प्रीमियम नंबरमुळे मोबाईल कंपन्या कॉल्सवर जादा पैशांची आकारणी करतात। या पैशांमधला स्वतःचा हिस्सा काढून नकली कंपनीला त्यांचा वाटा दिला जातो। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।